पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा या अभंगामध्ये नाथ महाराज हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे, ज्या विश्वामध्ये, ज्या ब्रह्मांडामध्ये, ज्या जगतामध्ये आम्ही राहतो, हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे आणि या विश्वातील घडामोडी ज्याच्या सत्तेनं होतात, बरं का, या विश्वातील ज्या घडामोडी ज्याच्या सत्तेनं होतात, नवे नवे अनंत ब्रह्मांडाचं सूत्र संचालन करणारी जी एक शक्ती आहे, एकच ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड आहे आणि अनंत ब्रह्मांडाचं सूत्र संचालन करणारी जी शक्ती आहे तिलाच देव असं म्हणावं, बरं का. जसं या माईकच्या द्वारे आपल्यापर्यंत आवाज येतो, परंतु आपल्यापर्यंत आवाज येण्याकरता या सिस्टमला चालवण्याकरता कोणीतरी ऑपरेटर पाहिजे, है का नाही? कोणीतरी ऑपरेटर पाहिजे. ऑपरेटर म्हणजे सूत्रसंचालन करणारा. तसं अनंत ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करणारी जी शक्ती आहे त्याला देव असं म्हणावं. आणि त्या देवाची प्राप्ती, त्या देवाच्या प्राप्तीचं सोपं साधन कोणतं, कोणता उपाय केला असता ती शक्ती आपल्याला प्राप्त होईल, त्या शक्तीची उपासना करण्याकरता, त्या शक्तीची प्राप्ती होण्याकरता कोणतं साधन करावं, कोणता उपाय करावा, तो उपाय नाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितला. म्हणजेच हरी, म्हणजेच देव प्राप्तीचा, देवाच्या प्राप्तीचा उपाय कोणता, तो उपाय नाथ महाराजांनी अभंगामध्ये सांगितला. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यात तत्पूर्वी गेल्या 6 दिवसापासून योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, वैकुंठवासी ब्रह्मलीन सदानंद बाबा, कारण बाबाच्या सान्निध्यामध्ये जवळजवळ 1-2 वर्ष स्वतः आम्हाला ज्ञानेश्वरी पारायणाकरता आम्ही ज्या वेळेला बेटामध्ये आलो, बेटामध्ये आल्यानंतर पहिला सप्ताह आमचा धनगरवाडीचा. बेटामध्ये ज्या वेळेला आलो तर त्यावेळेला पहिला सप्ताह धनगरवाडीला आम्ही आलो. आणि आमच्यासोबत मला असं वाटतं दत्तगिरीजी महाराज होते. 2 जण आम्ही, आमचे लोखंडे भाऊ यांच्या वस्तीवर आम्ही राहण्याकरता त्यावेळेला होतो. आणि बाबा, त्यावेळेला बाबांचं त्याही वेळेला जवळजवळ बरंच वय झालेलं होतं. बाबा सदानंद बाबाचं बरंच वय होतं, पण एका पलंगावर बाबा मधोमध बसायचे, एका बाजूनं दत्तगिरी महाराज, एका बाजूनं आम्ही. तर बाबांच्या सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आहे. आज या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण दादा अशोक महाराज, ते या ठिकाणी दरवर्षी आपल्याला ज्ञानेश्वरी पारायणाकरता या ठिकाणी प्राप्त होतात. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजाला ज्या संत महापुरुषांनी दिला, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थी. गीतेसारखा ग्रंथ, जी गीता भगवंतानं अर्जुनाचं निमित्त करून कुरुक्षेत्रावर सांगितलं. युद्धाचा प्रसंग आहे, कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्ध करण्याकरता, आणि युद्ध सुरू होणार अशा वेळेला पांडवांपैकी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, ज्या भीष्माचार्यांनी आमचं लालन पालन केलं, या भीष्माचार्यांना मी कसं मारू, या द्रोणाचार्यांना मी कसं मारू, मी पार्थू द्रोणाचा केला, या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्येमध्ये निष्णात केलं, सगळी विद्या मला शिकवली, जे स्वतःच्या मुलाला शिकवलं नाही ते मला शिकवलं द्रोणाचार्यांनी. म्हणून या द्रोणाचार्यांचे माझ्यावर, आमच्यावर उपकार आहे, या भीष्माचार्यांचे आमच्यावर उपकार आहे. म्हणून या द्रोणाचार्यांना कसं मारू, या भीष्माचार्यांना कसं मारू, मोह निर्माण झाला. आणि ज्या वेळेला हा मोह निर्माण झाला तर त्यावेळेला
कुरुक्षेत्रावर अर्जुन देवाला बोलायला लागला, देवा जेथींची या कृपा लाहिजे वरू तेथेंची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, भस्मासूर होता ना, भस्मासूर. भगवान शिवानं वर दिला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. आणि तो भस्मासूर नारदानं सांगितलं, माझ्या डोक्यावर हात ठेवून आजच्या पुरतं भस्म भागेल तुझं. माझ्या डोक्यावर हात ठेवण्यापेक्षा ज्यानं तुला वर दिलेला आहे ना त्याच्या डोक्यावर हात ठेव. कुणाच्या? भगवान शिवाच्या. भगवान शिवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता सेवेची संधी ज्यांनी दिली त्यांच्याच डोक्यावर हात ठेवण्याकरता जसा भस्मासूर निघाला, तसं अर्जुन म्हणतो, देवा जेथींची या कृपा लाईजे वरू तेथेंची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, नाही देवा, मला युद्ध नाही करायचं. या गुरुजनांना कसं मारू. हा मोह ज्या वेळेला निर्माण झाला तर कुरुक्षेत्रावर भगवंतानं अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा याकरता श्रीमद भगवद्गीतेसारखा अलौकिक ग्रंथ जगाला दिला. अर्जुनाचं निमित्त करून जगाचं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून भगवंतानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. आणि ज्यानं गीतेचा उपदेश केला तो भगवान आहे. गीतेचा उपदेश करणारे भगवान आहे. आणि ती गीता संस्कृत मध्ये आहे. गीता ग्रंथ संस्कृत मध्ये आहे. गीता कळत नाही, संस्कृत ग्रंथ म्हणजे ती संस्कृत आहे, देवभाषा आहे. आणि संस्कृत समाजाला कळावी. मला या गीतेचं तत्वज्ञान कळावं. कारण गीतेमध्ये भगवंतानं आत्मकल्याणाचं साधन सांगितलेलं आहे, परंतु गीता ही संस्कृत मध्ये आहे. आणि ती संस्कृत असणारी गीता ज्या महापुरुषांनी आम्हाला सोप्या भाषेमध्ये, अगदी प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये ज्यांनी सांगितली त्यांचं नाव आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केलीसे मराठी गीता देवी. गीतेसारखा ग्रंथ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी समाजाला दिला. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, अलौकिक ग्रंथ, मेलेला माणूस जिवंत केला, त्याच्या हातून लिहून घेतला तो ग्रंथ. काय होतं त्यांचं नाव? सर्वांना माहित आहे ना. ज्यांची अंतयात्रा निघाली होती, लोक चालले होते म्हणत, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. सच्चिदानंद बाबाची अंतयात्रा निघाली आणि अंतयात्रेच्या वेळेला माऊलींना पाहिलं. सच्चिदानंद बाबाच्या धर्मपत्नीनं माऊलींना पाहिलं. दर्शन घेण्याकरता समोर गेली, खाली वाकली, माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेत असताना साधूच्या मुखातून सहज बोलणे, सहज शब्द निघाला, सौभाग्यवती भव. तिनं सांगितलं, माऊली अहो माझं सौभाग्य चौकांच्या खांद्यावर निघालं. लोक त्यांना जाळण्याकरता निघाले घेऊन स्मशानभूमीमध्ये. शेवटचा विधी करण्याकरता लोक स्मशान भूमीच्या दिशेने निघाले. तुम्ही म्हणता सौभाग्यवती भव, हे कसं हो? पण साधूच्या मुखातून निघालेला शब्द आहे. साधू जे बोलतात ते ठामपणे बोलतात, बरं का. पण ज्याला शब्दाची भाषा कळत नाही, आम्ही सांगत असतो, ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याला पायातलं काढावं लागतं. बरं का. साधू बोलतात, काही वेळेला कठोर निर्णय असतात साधूचे. साधूचं बोलणं हे कठोर असतं, परंतु साधू सहज जरी बोलले तरी त्यामध्ये काहीतरी रहस्य असतं, समाजाचं कल्याण त्यामध्ये लपलेलं असतं. आणि म्हणून माऊली बोलले की सौभाग्यवती भव. तिनं सांगितलं, माझं सौभाग्य चौकांच्या खांद्यावर निघालं. नाही, ताटी खाली ठेवली, आवाज दिला, सच्चिदानंद सच्चिदानंद, तट तटा तुटती बंद. मेलेला माणूस जिवंत झाला, जिवंत केला, यामध्ये विशेष नाही. जिवंत केल्यानंतर त्याला नेवाशाला घेऊन आले. ते नेवाशाला घेऊन गेले. पैस कामाला पाठ टेकून माऊली ज्ञानेश्वर महाराज बसले. समोर त्याला बसवलं. कुणाला? जो मेला होता, ज्याची अंतयात्रा निघाली होती आणि ज्याचा मृत्यू झालेला होता, त्याला समोर बसवलं, जिवंत केलं. मेले माणूस जित उठविल, मेलेला माणूस जिवंत केला. हे सामर्थ्य आहे साधूचं, काय करू शकत नाही. करील ते काय. रियाडा बोलतो का कधी? पण बोलावला ना त्यांनी. करील ते काय नोहे महाराज, अंगी ऐसे बळ. हे बळ आहे त्यांचं.
रेडा बोलवू शकतात, भिंत चालवू शकतात. आणि समोर बसवलेला व्यक्ती त्याला सांगितलं जे काही सांगणार आहे मी ते तुला लिहायचं आहे. निवृत्ती दादांना आज्ञा केली. निवृत्ती दादांनी सांगितलं भगवंतानं जी गीता कुरुक्षेत्रावर अर्जुनाचं निमित्त करून जगाला सांगितली ती गीता संस्कृत मध्ये आहे आणि त्या संस्कृत मध्ये असणारं तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे याकरता तुम्ही गीतेवर बोला. ज्ञानेश्वर महाराज दादाकडे पाहतात, गीतेवर माझ्यासारख्या ना. माऊली बोलतायत एरवी तरी मी मूर्खू. काय शब्द आहे, काय नम्रता आहे साधूची. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यासारखं गीतेवर बोलावा. माझ्यासारखा मूर्ख म्हणजे माऊली मूर्ख होते का? पण ही नम्रता आहे. साधूच्या ठिकाणी नम्रता असते आणि ज्याच्या अंगी नम्रता आहे. बघा तुम्ही, दोन प्राणी आहे, एक विंचू आणि एक सर्प. सर्पाच्या अंगामध्ये विष असतं आणि विंचवाच्या अंगामध्ये विष असतं, पण दोघांचा चालण्याचा दिमाग पाहिला का तुम्ही कसा असतो? विंचवाच्या नांगीमध्ये थोडस असतं थेंबर, पण त्याचा चालण्याचा डाम डौलपणा काही आगळा वेगळा असतो. त्याचं चालणं काही वेगळंच असतं, पण थोडस असतं. सर्पाच्या सर्व अंगामध्ये विष आहे, पण चालणं मात्र कसं आहे? चालणं नम्रतेचं आहे. तसं संतांचं जीवन आहे. जसं वृक्षाला फळं लागली, मोसंब्याच्या झाडाला मोसंब्या लागल्या, भरभरून फळं लागली. भरभरून फळं लागल्यानंतर त्या फांद्या जसं जमिनीच्या दिशेनं झुकतात, का फळली या तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे खा लावते ते अखंड अगर्वता होऊन असती. गर्वरहितून भगवंताची भक्ती करतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू. महाराज तुमची जर कृपा असेल तर हे शक्य होईल. संतांच्या कृपेनं काय होऊ शकत नाही. तुमची कृपा, आणि तुमची कृपा महत्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराज मग बोलायला लागले. तर गीतेमध्ये 700 श्लोक आहे. 700 किती? 700 श्लोक आहे. आणि या 700 श्लोकावर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला बोलायला लागले, तर त्या वेळेला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 700 श्लोकावर समाजाकरता 9000 ओव्यांचा ग्रंथ समोर ठेवला. साधू आहे. 700 श्लोकावर संस्कृत मध्ये असणारं तत्वज्ञान समाजाला कळावं म्हणून 700 श्लोकावर 9000 ओव्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी समाजाला दिला, साधू न दिला. गात्यासारखा ग्रंथ समाजाला दिला, साधू न दिला. बर का? ज्यांनी ग्रंथ लिहिला त्यांचं नाव सुद्धा दिलं. कशामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये. कारण भविष्यातले लोक फार शंकाखोर असतील, शंका घेतील. कोणती शंका? अहो, साधूनं खरोखर मेलेला माणूस जिवंत केला होता का? ही शंका भविष्यामध्ये लोक घेतील. आणि ही शंका राहू नये म्हणून ज्ञानेश्वरी ज्या वेळेला पूर्णत्वाकडे गेली, ज्ञानेश्वरी ज्या वेळेला परिपूर्णतेकडे गेली, तर त्यावेळेला ज्ञानेश्वरी मध्ये सगळ्यात शेवटची ओवी दिली माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. सांगितलं ही ज्ञानेश्वरी कधी सांगितली, लिहिली कोणी, कोणत्या साली? इसवी सन शके
शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. लेखन करणारे कोण आहे? सच्चिदानंद बाबा आहे. हे साधूचं कार्य आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजाला ज्यांनी दिला म्हणून नामदेव महाराज तर अगदी असं बोलून गेले काय, एकतरी ओ ज्ञानेश्वरीचा महिमा वर्णन करताना नामदेव महाराज वर्णन करतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी करता या ठिकाणी आमचे दादा अशोक महाराज. मी याकरता बोलून गेलो होतो की बाबा वैकुंठवासी सदानंद बाबा ज्या वेळेला होते तर त्याही वेळेला त्यांच्या सहवासामध्ये सान्निध्यामध्ये 1-2 पारायण करायला आम्हाला मिळाले. बाबांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट परम श्रद्धे स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ धनगरवाडी पंचक्रोशीतून उपस्थित असलेले भाविक भक्तगण सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 6 दिवसापासून, कारण महाराजांची तारीख माग पुढं झाली, कारण उद्या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं ध्वजारोहण आहे. कुठे ते आम्हाला नाही सांगता येत. आणि ध्वजारोहण असल्यामुळं, कारण आम्हाला परवानगी नाही. महाराज जरी कीर्तनाला कुठं आले तरी बोलत असताना महाराज अगदी जपून असतात, कारण सप्ताहाचं जाहीर प्रगटन जे असतं ते पुंतांब्याला होतं. म्हणून उद्या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचं ध्वजारोहण आहे. त्यामुळं आपल्याला 1 दिवस जरा लांबून घ्यावा लागला. आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने हनुमानजीच्या दरबारामध्ये या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा, आणि यानंतर 9 वाजता या ठिकाणी दररोज आपण या ठिकाणी महाप्रसाद करतो. अन्नदान करणारी जी मंडळी आहे त्या अन्नदान करणाऱ्या सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. म्हणून या ठिकाणी असं वर्णन केलं जातं की येथे एक शीत दिलेले अन्न, या ठिकाणी केलेलं जे अन्नदान आहे, जी मंडळी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अन्नदान करतात, अन्नदान करणाऱ्या मंडळीला त्या अन्नदानाचं जे फळ मिळतं, नामदेव महाराज म्हणतात ते फळ कसं असतं त्याचं वर्णन केलं की येथे एक शीत दिलेल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केल्या पूर्ण, ऐसे महिमान या तीर्थाचे. विठ्ठल विठ्ठल अन्नदान करणारी मंडळी आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद. उपस्थित सर्व भजनी मंडळी, समस्त ग्रामस्थ, धनगरवाडी समस्त ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 6 दिवसापासून हा भक्तीचा आनंद आपण या ठिकाणी घेत आहात. आज सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांच्या घरी स्वतः हरीनं
म्हणजे देवानं ज्यांच्या घरी 10 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, 30 वर्ष नाही, जवळजवळ 36 वर्ष कावडीनं पाणी वाहण्याची सेवा. कारण संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. या सुखा कारणे देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला. ओ वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. ओ वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. स्वतः भगवान आहे, पण नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. संतांच्या घरी सेवा करावी, संतांची सेवा करावी. नाथ महाराजांच्या घरी भगवंतानं कावडीनं पाणी वाहावं. कावडीनं पाणी ज्या घरी, चक्र पाणी भगवान आहे, पण साधू नाथ महाराज आहे. साधूच्या घरी सेवा करावी, देवानं सेवा करावी. जसं नारदांनी देवाला विचारलं होतं, देवा तुम्ही नेमकं कुठं राहता? तुम्हाला जर शोधायचं असेल, तुमचं जर दर्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही राहता तरी कुठं? देवानं सांगितलं, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करतात. नाहम वसामि वैकुंठे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं भजन करतात त्या ठिकाणी मी राहतो. तुम्ही वैकुंठी नसे. काय वर्णन केलं माऊलींनी? तुम्ही वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची ही मानसी उमरडोने जाई. परी पासी पांडवा मी हरपला घेऊसावा, जेत नाम घोषू बरवा करती माझा. कोणता नाम घोष करतात? तर कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड माझं भजन करतात आणि जिथं माझं भजन आहे तिथं मी आहे. कोणतं भजन? 2 मिनिटं हातानं टाळे, मुखानं भगवंताचं भजन. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. भज गोविंद गोविंद गोपाला, भज गोविंद गोविंद गोपाला. भज मुरली मनोहर नंदलाला, भज मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. भज मुरली मनोहर नंदलाला. भज गोविंद गोविंद गोपाला,
धन्य जगी तोची हा धन्य जगी तोची एक 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 धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. भगवंताच्या भजनामध्ये जे रंगलेले आहे रंगला या रंगी. भगवंताच्या भजनामध्ये जे रंगलेले आहे, हरीच्या भजनामध्ये जे रंगलेले आहे, धन्य जगी तोची एक हरी रंगी. इथं हरी रंगी म्हणजे देवाच्या रंगामध्ये जे रंगलेले आहे, हरीची आवड ज्यांना लागलेली आहे. कारण या जगामध्ये हरी से कोई नहीं बडा, हरी से कोई नहीं बडा, दीवाने क्यों गफलत में खड़ा, दीवाने क्यों गफलत में. ओ हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बडा, दीवाने क्यों गफलत में खड़ा, दीवाने क्यों गफलत में खड़ा. हरी से कोई नहीं बडा, हरी से कोई नहीं बडा, दीवाने क्यों गफलत में, दीवाने क्यों गफलत में. ओ हरी से कोई नहीं बड़ा, हरी से कोई नहीं बड़ा, क्यों गफलत में खड़ा, दीवाने क्यों गफलत में खड़ा. प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा, प्रहलाद बेटा हरि से लपटा. प्रहलाद बेटा हरि से लपटा. जबी खाम कड़कड़ा, जबी खाम कड़कड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में. हे हरि से कोई नहीं बड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में बड़ा, दीवाने क्यों गफलत में हरी म्हणजे देव. देवापेक्षा या जगामध्ये कोणी मोठं नाही. म्हणून हरीचं भजन करत असताना स्वतःचा बाप आडवा आला. श्रीमद भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र आहे. आणि प्रल्हादाचा बाप आहे हिरण्यकश्यप. आणि त्याचा कायदा काय सांगतो? त्याचा कायदा हा आहे की नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यप होते. देवाचं नाव कोणाला घेऊ द्यायचं नाही. काय करतो मुलगा? देवाचं नाव घेतो, हरीचं नाव घेतो. हरीचं नाव जो घेतो त्याला विरोध करतो स्वतःचा बाप. म्हणून विरोध करणारे बाहेरचे नसतात. हा, घर का भेजा लंका दहन. बर का, भजन करतो मुलगा, देवाचं भजन हरीचं भजन करू द्यायचं नाही. मुलाला मारण्याकरता नाही नाही ते षडयंत्र केले. प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूनं आपण पाहिलं श्रीमद भागवतामध्ये, नाही नाही ते षडयंत्र केले. पण भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला आहे. म्हणून असं वर्णन केलं, शत्रू किती असू द्या, किती शत्रू किती, परमार्थ करणाऱ्याला, पण परमार्थ करणाऱ्याची निष्ठा पाहिजे. निष्ठा निष्ठी नको. परमार्थ करणाऱ्याची जर निष्ठा असेल तर जगामध्ये कितीही शत्रू असू द्या. असं वर्णन केलं की जितने तारे गगन में, चांदण्या समजा तारे आहे, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. ऐकलं का तुम्ही? जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बालन बाका होय. कळालं तुम्हाला? बालन बाका होय. हा, त्याचा कोणी केस वाकडा करू शकत. ते सांगितलं कबीर महाराजांनी अगोदरच की जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बालन बाका होय. म्हणून जाको राखे साई या मार न सके कोय. भगवंताची कृपा ज्याच्यावर आहे ना. म्हणून प्रल्हादाला मारण्याकरता बघा तुम्ही, नाही नाही ते षडयंत्र प्रयोग केले पण सक्सेस झाले नाही. मग बाप विरोध करतो,
बापाचा त्याग करून टाकला प्रल्हादानं. रावण आपलं ऐकत नाही, सीतेला परत रामाकडे पाठवत नाही. बिभीषणानं खूप समजावलं, परंतु दरबारामध्ये रावणानं बिभीषणाच्या कमरात लाथ मारली, काढून दिलं. पाहिलं भाऊ ऐकत नाही, भावाचा त्याग करून टाकला. देवा करता बिभीषणानं भावाचा त्याग केला. कैकेयीनं चूक केली. रामाला वनवास, मोठा भाऊ आहे, गादीवर बसण्याचा अधिकार रामाचा आहे. आणि आसक्तीपोटी कैकेयीनं सांगितलं की रामाला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला अयोध्येचं राज्य. भरताला कळाल्याबरोबर भरतानं रामासाठी, देवासाठी आईचा त्याग केला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केली. देवा करता त्याग केला. देवा करता त्याग केला म्हणजेच हरी करता त्याग केला, देवा करता त्याग केला. देवाचं भजन, देवाची आवड झाला लागली. या जगामध्ये मी सांगून गेलो की देवाशिवाय या जगामध्ये कोणी मोठं नाही. म्हणून हरीच्या भजनामध्ये जे रंगलेले आहे, हरीचं भजन, देवाचं भजन करण्याकरता तरी मनुष्य शरीर आहे. हे मनुष्य शरीर कशा करता भगवंताने दिलेलं विचार करा तुम्ही, की देवे दिला देह भजना गोमटा म्हणजे सुंदर असणारा मनुष्य देह. दिली इंद्रिय हात पाय कान, दिले डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुळसी नारायण, नासे जीवन भवरोग, दिले इंद्रिये हात पाय कान, हे मनुष्य शरीर देवाचं भजन, देवाची भक्ती करण्याकरताच दिलेलं आहे. देवे दिला देह भजनाकरताच आहे, भगवंताची भक्ती करण्याकरताच आहे. पण विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किऊन उपजे नारायणी भाव पावणे ठाव. नरदेह मिळाला, मनुष्य शरीर मिळालं, लोक रंगले संसारामध्ये देवाची भक्ती करण्याकरता. म्हणून जसं महाराज एक उदाहरण सांगत असतात गोपीचंदाचं. गोपीचंद राजा स्नान करत होता. राजमहालामध्ये गोपीचंदाचं स्नान चालू आहे. अनेक स्त्रिया होत्या गोपीचंदाला. स्नान चालू होतं, चंदनाचा पाठ बसायला आणि अनेक प्रकारचे उठणे अंगाला लावतायत राण्या. स्नान चालू होतं. आईनं पाहिलं, तिसऱ्या मजल्यावर आई, गोपीचंदाची आई, तिनं पाहिलं माझा मुलगा स्नान करतो. त्याच्या राण्या त्याला स्नान करवतायत. पण आईनं पाहिलं, देव दुर्लभ असणाऱ्या मनुष्य शरीर मिळालं आणि माझा मुलगा इथंच रंगला, राजा ऐश्वर्यामध्ये रंगला. आणि इथं तर क्षणभंगूर नाही, इथं तर क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया, आशा काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. इथं तर क्षणाचा भरोसा नाहीये. आणि माझा मुलगा तर या संसारामध्ये रंगलेला आहे, राज ऐश्वर्यामध्ये रंगलेला आहे. माझ्या मुलाचं कल्याण कशानं होईल? पाहिलं आईनं, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मुलाचं हित कशात आहे? कोणता उपदेश करावा मुलाला? आई रडायला लागली. आईच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. ढसा 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 गोपीचंदाची आई रडायला लागली आणि डोळ्यातील काही थेंब खाली पडले. गोपीचंदाच्या पाठीवर एक उष्ण थेंब पडला. एवढा उष्ण थेंब होता, महाराज सांगत असतात, एवढा उष्ण थेंब होता की तो थेंब ज्या वेळेला गोपीचंदाच्या पाठीवर पडला, पाठीवर पडल्या बरोबर गोपीचंदाच्या पाठीला फोड आला. एवढा उष्ण होता. पाहिलं, उष्ण काहीतरी लागलं, फोड आला. वर पाहिलं तर आई रडते. आई का रडते? आई का रडते म्हणून स्नान झाल्यानंतर आईला भेटण्याकरता गोपीचंद वर गेला. आई काय झालं? एक राजा आहे तुझा मुलगा, एक सम्राट आहे तुझा मुलगा, सर्व काही, सर्व बाजूंनी अनुकूलता आहे, अनुकूल परिस्थिती आहे, आणि अनुकूल परिस्थितीमध्ये तू रडते का? तुझ्या रडण्याचं कारण
बाळ, आईने समजावलं, ज्या करता तुला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, ज्या करता भगवंतानं तुला नरदेह दिलेला आहे, ते तू विसरलास बरं का, ते तू विसरलास. म्हणून मला असं वाटतं देवाची भक्ती, देवाचं भजन करण्याकरता तू निघून गेलं पाहिजे. आतापर्यंत अनेक गेले, राज ऐश्वर्य सोडून गेले, जरी का प्रपंच सुख जोडे, तरी का सेविती गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे, तरी का ते वेडे म्हणावे. 18 भार वनस्पती फुले फळे उळते, फुले फळे पावित्या पोखराने नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कसया योग सेविते. मर्यादे मनाला जोजुरी बाळा, मर्यादे मनाला जोजुरी बाळा. महाराजांचा सूर आहे तो, आणि महाराजांच्या ताटातला प्रसाद खाल्लेला आहे आम्ही. मदालसा एक महान पतिव्रता आहे. देशाची शोभा तिघ जण वाढवतात असं म्हणतात ना. देशाची शोभा, ज्या देशामध्ये आपण राहतो ना, देशाची शोभा तिघ जण वाढवतात, देशाची शोभा तिघ जण घालवतात. सांगू का? सांगा. 3 सजावत देश को, देशाची शोभा तिघ जण वाढवतात, देशाची शोभा तिघ जण घालवतात. घालवतात कोण आणि वाढवतात कोण? 3 सजावत देश को, सती संत और शूर. सती संत और शूर. सती महान पतिव्रता जी नारी आहे ती देशाची शोभा शान आहे. संत देशाची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे देशाची शान आहे. म्हणून 3 सजावत देश को, सती संत और शूर. छत्रपती शिवाजी महाराज, एकच राजा इथे जन्मला, झाले तयार. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की. 3 सजावत देश को, सती संत और शूर. 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. तिघ जण देशाची शान घालवतात. सती आहे, मदालसा आहे. मुलाचा जन्म झाला, मुलाला पाळण्यामध्ये ठेवलं, पाळण्याची दोरी हातामध्ये घेते आणि उपदेश करते ती मुलाला. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ऊत आला तिथं संपत्ती ऐश्वर्याला. पण हे सगळं सोडून भगवंताचं भजन करण्याकरता जे निघून जातात, हरीचं भजन करण्याकरता हे मनुष्य शरीर मिळालं आहे. म्हणून मला असं वाटतं देवाचं भजन करण्याकरता गेलं पाहिजे. आईनं या ठिकाणी गोपीचंदाला 3 सूत्र सांगितले. लांबवायचा नाही मला विषय, पण ज्या करता हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, उपदेश करते माता मदालसा, उपदेश करते गोपीचंदाशी. आई गोपीचंदाला सांगितलं, जा जंगलामध्ये, जंगलामध्ये जा, मिष्टान्नाचं भोजन करत जा. पहिलं सूत्र. दुसरं सूत्र सांगितलं, मखमलीच्या गादीवर झोपत जा. दुसरं सूत्र. आणि किल्ल्यात राहत जा, हे 3रं सूत्र. जसं तुम्हाला कळालं नाही, कळालं, ऐकत असता तुम्ही हा विषय महाराजांच्या मुखातून. जंगलामध्ये मिष्टान्नाचं भोजन कसं,
मिष्टान्नाचं भोजन त्याला म्हणावं की भगवंताचं भजन करून करून अशी भूक लागली पाहिजे. कशी? जशी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 3 तास प्रहरा 3 तास भजन केल्यानंतर 3 तासाचा प्रहरा दिला आणि तिकडं जर का पंक्तीची घंटी झाली, मग लोक टाचीनं काय करतात? गड्डे करतात. करतात ना? टाचीनं गड्ड करतात. पत्रवडी ठेवली, 2 बाजरीच्या भाकरी चरवल्या, आमटी आली, मग ते जे भोजन आहे बरं का, त्याला मिष्टान्नाचं भोजन म्हणावं. लोक म्हणतात अशी आमटी कितीही करावं घरी होतच नाही. अशी आमटी नाही. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तो एक प्रसाद आहे बरं का. तसं आपणही गावामध्ये ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह करतो त्यावेळेला अगोदर जे केलं जातं ते सर्व काही अन्नच असतं. भाकरी असतात, आमटी असते. पण ज्या वेळेला कीर्तन होतं तर कीर्तन झाल्यानंतर त्याला भाकरी किंवा आमटी म्हणत नाही, त्याला म्हणतात प्रसाद. प्रसादच नाही, महाप्रसाद. आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं, त्याला महाप्रसाद म्हणतात. तर आईनं सांगितलं, जा जंगलामध्ये मिष्टान्नाचं भोजन करत जा. भगवंताचे भजन करून करून भूक लागली पाहिजे आणि त्यानंतर मग समोर जे काही येईल त्याला मिष्टान्न. मखमलीची गादी भगवंताची, भक्ती भगवंताचं भजन करून करून अशी झोप आली पाहिजे बरं का, जी झोप घरी गोळ्या घेऊनही येत नाही. बऱ्याच लोकांना, काहींच्या घरामध्येच मेडिकल आहे. सकाळची गोळी, दुपारची गोळी, झोपायची गोळी, उठायची, कितीतरी गोळ्या आहेत. मी सांगत असतो, एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा एक पिस्तूलची गोळी, राम नाम सत्य. विठ्ठल विठ्ठल मिष्टान्नाचं भोजन, मखमलीची गादी, किल्ल्यात राहणं म्हणजे संतांच्या मार्गदर्शनानं परमार्थ करावा. देव दुर्लभ असणारा मनुष्य शरीर मिळालेलं आहे, हरीचं भजन करण्याकरता मिळालेलं आहे. उपदेश करते जशी माता गोपीचंदाची आई, पण देवाच्या प्राप्तीचा मार्ग सांगणारे संत आहे, देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगणारे संत आहे. संतांना विचारलं पाहिजे. संत देव दाखवतात, देव दाखवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. जसं आपण एक उदाहरण ऐकत असतो मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचं. मच्छिंद्रनाथ गुरु आहे आणि गोरक्षनाथ शिष्य आहे. गोरक्षनाथ गेले एक दिवस गेले भिक्षा मागण्याकरता, भिक्षा मागून आणण्याकरता उशीर झाला आणि भिक्षा मागण्याकरता उशीर झाला तर मच्छिंद्रनाथ तापले ना हो. गुरु आहे, तापले. काय म्हटले गोरक्षा, एवढा कुठं वेळ असतो भिक्षा मागून आणण्याकरता? अहो महाराज, झाला म्हटले वेळ. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, उद्यापासून भिक्षा मागण्याकरता मी जाणार, तू नाही. महाराज, तुम्ही कशा करता जाता? मी तुमचा शिष्य आहे, मीच भिक्षा मागून आणण्याकरता मीच जाणार. नाही नाही म्हटले, उद्यापासून भिक्षा मी मागण्याकरता जाणार. आता गुरु तापलेले आहे, आता गुरु सोबत काही कुस्ती तर खेळता येत नाही. मग गुरु सोबत काही भांडता येत नाही, वाद घालता येत नाही, काही हरकत नाही म्हटले, जा तुम्ही. दुसऱ्या दिवशी भिक्षा पात्र मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये घेतलं, निघाले. ते गावामध्ये आले, गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आले. आता मच्छिंद्रनाथांना असं वाटलं की भिक्षा या पात्रामध्ये कुणीतरी देईल मला. गावामध्ये आले, ओम भवती भिक्षाम दे. भिक्षा मागायला लागले तर त्यांच्या पात्रामध्ये कुणीच भिक्षा वाढीन. मच्छिंद्रनाथ संत आहे, एक सिद्ध महात्मा आहे मच्छिंद्रनाथ म्हणजे. भिक्षा वाढत नाही. मच्छिंद्रनाथ विचार करतायत, भिक्षा मागण्याकरता आलो, काल गोरक्षाला मी बोललो, आज मी भिक्षा मागण्याकरता आलो, माझ्या पात्रामध्ये तर या कटोऱ्यामध्ये भिक्षा पात्रामध्ये कुणीच भिक्षा वाढत नाही. आता विचार केला, साधू आहे ना, विचार करायला लागले. मच्छिंद्रनाथ विचार करतायत, समाजानं तरी आमच्या कटोऱ्यामध्ये, आमच्या या भिक्षा पात्रामध्ये का बरं भिक्षा वाढावी? आम्ही या समाजाला काय देतो? या समाजाला आम्ही जर काही दिलं तर समाज आमच्या कटोऱ्यामध्ये, पात्रामध्ये भिक्षा वाढील, पण या समाजाला आम्ही काहीच देत नाही ना. मच्छिंद्रनाथ विचार करतायत, माझ्याजवळ काय आहे? साधू आहे. आणि म्हणतात असं, नंगे को खुदा डरे. साधू आहे ना, साधू जवळ काय देण्याकरता? साधू जवळ तर काही नाही. साधू जवळ जरी काही नसलं तरी साधू जवळ देव आहे. काय आहे? देव आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ विचार करायला लागले, या समाजाला आपण देव देऊ. काय देऊ? समाजाला आपण देव देऊ.
आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणायला लागले, हातामध्ये तो कटोरा होता भिक्षा पात्र, आणि मच्छिंद्रनाथ मग बोलायला लागले, भिक्षा वाढत नाही ना कोणी, आणि मग मच्छिंद्रनाथ बोलायला लागले काय, जो मुझे ये कटोरा भर आटा देगा, आटा म्हणजे पीठ, हा पीठ, कोणतंही पीठ समजा. मच्छिंद्रनाथ बोलायला लागले की जो मुझे ये कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. बघा, जो मुझे ये कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे हरी, हरी म्हणजे देव दाखवील त्याला मी. जर मला हा कटोरा भर आटा पीठ जर कुणी दिलं, जो मुझे ये कटोरा भर आटा देगा तो मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. लोक तोंडात बोट घालायला लागले, काही काही नेते याला पाहायला सुरुवात केली. ब्रह्म दाखवण्याची ज्याची योग्यता आहे, देव दाखवण्याची ज्याची पात्रता आहे, देव दाखवण्याची ज्याची योग्यता आहे, त्याला कटोराभर आटा भेटत नाही. म्हणजे याचा अर्थ हा खरा साधू, हा खरा साधू नाही. म्हणजे कटोराभर आटा दिला तर हा काय दाखवतो, देव दाखवतो. मग याचा अर्थ हा खरा साधू नाही. लोकांनी मच्छिंद्रनाथांच्या कटोऱ्यामध्ये पीठ नाही माती घातली, माती. साधू आहे साधू, सिद्ध महात्मा आहे. पण मच्छिंद्रनाथाच्या कटोऱ्यामध्ये माती घातली, माती. देव दाखवू शकता संत. निराश झालेले मच्छिंद्रनाथ परत आले. गोरक्षनाथांनी पाहिलं कटोरा खाली आहे, खालीच नाही मातीनं भरलेला आहे, माती आहे त्याच्यामध्ये. गोरक्षनाथ बोलायला लागले, महाराज गुरुदेव मी तुम्हाला म्हटलो होतो तुम्ही जाऊ नका, समाज फार विचित्र आहे. हा समाज कधी पाया खाली घेईल नाही सांगता येत. चला माझ्या बरोबर चला. आता शिष्य आहे गोरक्षनाथ, चला म्हटले माझ्या बरोबर चला, समाज कसा भिक्षा वाढत नाही पाहतो म्हटले मी. मग आता गोरक्षनाथ आपल्या गुरूंना ज्या वेळेला घेऊन गेले, गावामध्ये असणारा जो चौक होता त्या चौकामध्ये योगाचं सामर्थ्य होतं. गोरक्षनाथ योगामध्ये निष्णात आहे आणि चौकामध्ये गोरक्षनाथांनी योगासन लावलं. पृथ्वीपासून आधांतरी 10 फूट अंतरावर योगाच्या सामर्थ्यानं जमिनीपासून आधांतरी आसन लावलं गोरक्षनाथांनी. मग आता जमिनीपासून 10 फूट अंतरावर जो कसलाही आश्रय नाहीये आणि योगाच्या सामर्थ्यानं ज्यांनी आसन लावलेलं आहे, मग आता हा महात्मा पाहण्याकरता अहो गावातले सगळेच आले ना. मग आता साधू, एवढा चमत्कार करणारा साधू, एवढा चमत्कार करणारा साधू, आता लोकांनी जे काही असेल ते या साधूला देण्याकरता घेऊन आले. हो, साधूला देण्याकरता घेऊन आले. ढीग लागला, धान्याचा ढीग लागला, फळाचा ढीग लागला, जे काय असेल ते देण्याकरता लोक घेऊन आले साधूला. कारण असा साधू आतापर्यंत पाहिला नाही. आणि मग मच्छिंद्रनाथ एका बाजूला उभे होते. गोरक्षनाथ आपल्या गुरूंना म्हणायला लागले, स्वामी गुरुदेव बघा हा समाज आहे, ज्या समाजाला तुम्ही देव देऊ शकतात, पण या समाजाला देव नको, या समाजाला देव लागत, या समाजाला चमत्कार पाहिजे. चमत्कार, चमत्कार दाखवल्याशिवाय हा समाज नमस्कार करीत. विठ्ठल नाथ महाराज म्हणतात, संत देव दाखवू शकतात, देव देऊ शकतात. म्हणून देवाच्या प्राप्तीचा उपाय, देवाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नाथ महाराज म्हणतात की तुम्ही संतांचे पाय धरा, म्हणजे संतांकडे जा. त्याचं वर्णन केलं. हात वर करायचं सगळ्यांनी, हात वर करा, 2 मिनिटं हात वर करा. जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम श्री राम जय जय राम श्री राम जय राम